श्री स्वामी समर्थ. कशा आहात? मस्त राहा, मजेत राहा, स्वस्त राहा, बिंदास्त राहा. मी आज ना तुम्हाला गावाकडची पद्धत वाटण करून दाखवत आहे. वाटण म्हणजे वाटण नाही, चटणी बनवून दाखवत आहे. मी टोमॅटो, लसूण आणि हिरवी मिरची, अद्रक टाकून ना बारीक करून घेते. ही बघा, बघू शकता ते. गावाकडे गेल्यावर हीच पद्धत मी वापरते, ते बघू शकता. इथं मी चण्याची डाळ घेतली आहे पाट्यावर. मी फर्स्ट टाईम बनवते बरं का, युनिक आहे माझ्यासाठी, नवीन आहे. ट्राय केलं आहे, जमते का बघा म्हटलं. तरी आपल्याला थोडंफार जमते, परफेक्ट नाही पण बऱ्यापैकी जमते म्हणायचं. करताना एवढे भारी फिलिंग वाटत होते, असं वाटत होतं सारखं वाटतच राहावं. पण दगड मोठा असल्यामुळे हात दुखत होता. नॉर्मलच वाटत होतं. वाटण करत होते. चणा डाळ रात्री भिजत घातली होती, किंवा तुम्ही 2-3 तास भिजत घातलं तरी पण जमते. देशी हरभऱ्याची चणा डाळ आहे. आणि ज्यात मी गाणे हिरवा टोमॅटो, लसूण, हिरवी मिरची, आलं, नमक घालून ना, आणि ही असं सगळं पूर्ण एकत्र वाटण करून घेतलं बघा. तुम्ही बघू शकते. चपातीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर खूप छान लागते आणि टेस्टी पण आहे. आणि गरमीचं हीच खात होते, खायला पण छान वाटते. मिक्सरमध्ये वाटलं ना लय पेस्ट होते, बारीक एकदम होते. मी असंच केला ट्राय, खूप छान झाली ती. भरपूर चटणी झाली होती. 1-2 वेळेसच खाल्ली, भारी वाटायला होतं. ही सारखं असं ना पुरण वाटल्याने वाटून घ्यायला लागायचं. पाणी टाकायला लागत नाही शक्यतो, भिजलेली डाळ असल्यामुळं. असं बारीक करून घ्यायचं. तुम्ही बघू शकते. आणि चमचा ते वगैरे नाही लागत. संध्याकाळची वेळ होते त्यामुळे एकदम क्लिअर नाही दिसत. 6च्या दरम्यान, 6-6:30च्या दरम्यान मी चटणी वाटली होती. संध्याकाळची वेळ होती. गावी वाटलेले, इकडे मुंबईला नाही असा पाटा वरवंटा. तुम्ही बघू शकता. सारखे ह्या साईडचं खाऊन खाऊन मिक्सरमधलं कंटाळा आला. चला नवीन काहीतरी म्हणून ट्राय केलेलं आहे. श्री स्वामी समर्थ. लाईट लावल्यामुळे जरा फोकस पडला. बिंदास्त राहा. मी आज ना चण्याच्या डाळीची चटणी बनवत आहे. किती छान आहे. रात्री भिजत घातली होती चण्याची डाळ, आणि मी गावाकडनं गेल्यावर बेसन किंवा झुणका करायला झालं तर पण असेच वाटून करते ती. पण जमली डायरेक्ट, वेळ लागला पण जमली. अशी बेसन आटा आणून बेसन करते, पण ही चणा डाळ भिजत घालून वाटून आणि भातासोबत खूप छान लागते. गावाकडची पद्धत अशी एकदम बारीक करून घ्यायची. हे बघ, ह्याच्यासोबत लसूण, हिरवी मिरची कमी पडल्यानंतर ही पण घेतली, हिरवी मिरची, जिरे पण टाकलेले आहेत. लसूण आणि एकत्र करून जरा तिखट कमी पडेल म्हणून घेतले. एक्स्ट्रा घेतले बरं का. मला पहिल्यांदाच वाटण केले. वाटणाची चटणी बनवली. हिरवी मिरची वाटताना खूप भारी वाटत होतं. नवीन नाही त्यामुळे गावाकडच्या अद्रक पण वाटले. पटपट मला जमत नव्हतं, जसं मला जमते बारीक मी ट्राय केलाय. तुम्हाला पण जमते का बघा. झालेलं आहे. आणि थोडं व्हिडिओ आवडला तर कमेंट करा. आता आपण ना हे जसं दगड मोठा आहे बरं का वरचा, त्यामुळे जरा स्लो करत होते. दगड पण खूप जुना आहे. नाही केले गोव्याला गेलते ना माझ्या सासऱ्याने आणलेलं हात दुखाल म्हणून ना स्लो दगड. आणि एक उकळ पण आहे गोव्यासारखं, पण हा भरपूर 2 आहे. ते हा यूज करते, दुसरा नाही लागत, कारण ते व्यवस्थित होतच रोज अशी वाटायची. एकत्र करायला लागते ना. किती छान. प्रत्येक वेळी ना हातानंच हे करायला लागते. पुरण पण ना काही लोक ह्याच्यावरच वाटण करते. छान आहे. आपल्याला काय जमत नाही, आपण फक्त ना चटणीच बनवली आहे. छान फर्स्ट टाइम ट्राय केल्यावरच. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. हे बघा, तुम्ही बघू शकताय बारीक झालेला आहे. झाले तर हे बघा माझा चेहरा, गावाकडची पद्धत आणि मी झाली. तुम्ही बघू शकता. संध्याकाळची वेळ होती त्यामुळे करून घेतले. झाले आता असं आपण असं वाटण करून झालेलं आहे.
एकदम मस्त आणि एकदम बारीक झाले. असं वाटत किती नाही वाटलं की तरी वाटत होतं. वाटण म्हणजे पाट्यावर वाटलं मिक्सरमध्ये जाय असं वाटत होतं. जरा कष्ट आहे पण खायला छान आहे. लय भारी खायला, लय म्हणतात की टेस्ट आणि कष्टाशिवाय मस्त पर्याय मजे नाही, तसं काम आहे. चवदार आणि चटक. कधी तर आणि गावाकडे ओरिजिनल गेल्यावर ना असं मिक्सर ना करण्याची पद्धत किंवा ह्याच्यामध्ये. एन्जॉय म्हणून पण करा. काय जणाला पाट्यावर रोजच आवडते जरा असं कष्ट पण वाटणचं. छान लागते, पण मस्त लागते खायला. आधुनिक काळात आळशी बायका कष्टाने ना मिक्सर शेवट काहीच तोंडाला करत पाणी नाही. सुटते. त्यातली असं मी पण एक चटणी आहे बरं का. तुम्ही बघू शकता. तुम्ही म्हणताला दुसऱ्या बायकांना बोलते नाही, मी पण घेतले तुम्हाला त्यात. पण नक्कीच आवडेल. झाले आता आपली ही चटणी करून. खायला एकदम भारी आणि असं वाटतं ओरिजिनल आहे ना, त्यामुळे झालेले आपण पण म्हणलं चला ट्राय करून बघावं एखादा पेस्ट झाले ते चटणी. येते का नाही आता आपण आपल्याला. नाही का नाही भविष्यात त्या साईडला ना आलंच पाहिजे. बारीक केलेली चणा डाळी गोव्यातला दगड आहे बरं का, पाटावर व्यवस्थित एकत्र करून माझ्या सासऱ्याचा हातचा आहे, गोव्यातून आणलेला आहे. गोव्याला राहायला होते ना, त्यामुळे काय असेल ते भरपूर जण आहे, पण कधी आपण वाटणच करत नव्हतो. त्यात घालून एकत्र ना आपण सगळे एकत्र करायचं. तेव्हा किती छान दिसते. हिरवा कलर चणा डाळी खूप छान लागते. चमच्याने मी एकत्र केली. त्यात तुम्ही तेल टाकू शकताय, तेल तूप किंवा टाकू शकताय, तुम्हाला खूप छान आवडलं लागते. तुम्ही एकदा नक्कीच खरंच ट्राय करून बघा. चपाती बरोबर, लय भारी, भाता बरोबर आणि भाकरी बरोबर ना, ज्वारीच्या भाकरी बरोबर एकदम टेस्टी लागते. खायला पण छान आणि मस्त, म्हणजे गावाकडची पद्धत खायला छान. पण चला म्हणलं आता कधी तर खायला छान वाटते आणि इंस्टा फॅमिलीला मस्त. म्हणजे या सर्वजण बघू शकताय तुम्ही. बघा किती छान मस्त कलर आलाय, हिरवा कलर आलाय आणि चणा डाळीचा येलो कलर आलाय, पिवळा कलर आलाय, है का नाही. मला वाटते तुम्हाला पण आवडेल. चला मस्त राहा, मजेत राहा, स्वस्त राहा.